नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये H5N1 या बर्ड फ्लूच्या व्हायरसमुळे 3 वाघांचा आणि एका बिबट्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे या संपूर्ण परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। जर का तुम्ही बघितलं तर आतमध्ये कोणालाही जाण्यास पूर्णतः प्रतिबंध आहे। समोर जे एक दार दिसते आपल्याला, म्हणजे मुख्य द्वाराच्या आतमधलं जे दार आहे त्या दाराच्या आतमध्ये तर ते निर्जंतुकीकरण करणारे कर्मचारी असेल किंवा इथले जे अधिकारी असेल त्यांनाच आतमध्ये जाण्याची परवानगी आहे। या व्यतिरिक्त कोणालाही ते आतमध्ये सोडलं जात नाही। संपूर्ण परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। महत्त्वाची गोष्ट की आत्ताच मापसूचं पथक देखील इथे येऊन गेलं आणि त्यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केलेली आहे। भोपाळच्या प्रयोगशाळेमध्ये जो अहवाल आला त्यानुसार या वाघांचा आणि बिबट्यांचा जो मृत्यू झाला तो बर्ड फ्लूमुळे झालेला आहे। त्यामुळे देशातली ही पहिली घटना असावी असा देखील एक अंदाज व्यक्त केला जात आहे। सध्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये कशाप्रकारे प्रतिबंधात्मक उपाय केले जातात हे आपण जाणून घेऊया। इथले प्रकल्प व्यवस्थापक सात्विक भागवत सर आपल्यासोबत आहे। सर, सध्या मापसूचं जे पथक आलं आहे ते नेमकं काय पाहणी करून गेलेलं आहे? आमच्याकडे आता बाकीचे जे प्राणी आहेत तर त्यांच्या आरोग्याविषयी आम्हाला रोज पाहणी करून अहवाल सादर करावा लागतो। तर त्याच्यासाठी मापसूचे जे तज्ज्ञ लोक आहेत तर त्या लोकांचं पथक इथं येऊन त्या प्राण्यांचं निरीक्षण करून ते आम्हाला अहवाल देतात आणि रोज आम्हाला काय काय करायचं आहे तर या कार्यावर सुपरविजन आणि आम्हाला जे काही सूचना आहेत तर त्या आम्हाला त्या पथकाकडून मिळत आहेत। या संपूर्ण परिसराला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आलेलं आहे। नेमकं कशा प्रकारे इथे उपाययोजना आहे किंवा निर्जंतुकीकरण केलं जात आहे? आम्हाला ज्या सूचना ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट आणि केंद्र शासनाकडून आलेल्या आहेत तर त्याच्याप्रमाणे हा पूर्ण परिसरातले जेवढे पिंजरे आहेत ते सर्व पिंजरे आम्ही डिसइन्फेक्ट करतो आहे, निर्जंतुकीकरण करतो आहे त्याचं वेगवेगळ्या 3 प्रकारच्या रसायनांनी। आणि याच्याशिवाय फ्लेमगननी ज्याच्यातून आगीच्या ज्वाळा निघतात त्याने आम्ही जे बाधित प्राणी ठेवले होते त्या पिंजऱ्यांना आम्ही निर्जंतुक केलेलं आहे। पिंजऱ्याच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा आम्ही निर्जंतुक केलेला आहे। आणि पिंजऱ्यांकडे जे लोक जातात तर त्याच्यामध्ये आम्ही जे बाधित प्राणी ज्या भागात होते त्या भागातल्या लोकांना आम्ही दुसरीकडे जाऊ देत नाही आहे किंवा दुसरीकडच्या लोकांना बाधित भागात प्रवेश देत नाही आहे। आतमध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांना PPE किट दिलेले आहेत आणि त्याच्यावेळेला डिसइन्फेक्शन करतात। तर ते PPE किट घालून जे आम्हाला तज्ज्ञांनी सांगितलेले आहेत त्याप्रमाणे ते रोज डिसइन्फेक्शन करतायत। इथे गोरेवाडा जो आपला रेस्क्यू सेंटरचा मॅप आहे इथल्या कोणत्या भागामध्ये प्राणी ठेवल्याचं काही सांगता येईल? हा गोरेवाड्याच्या नकाशामध्ये डाव्या बाजूला तुम्हाला ते जे पांढऱ्या रंगाचे ते दिसत आहेत षटकोन पंचकोनासारखे आकार, तर या भागामध्ये प्राण्यांचे पिंजरे आहेत आणि आपण जे उभे आहोत त्याच्या एकदम विरुद्ध दिशेला ते पिंजरे आहेत आणि त्या भागामध्ये हे वाघ आणि बिबटे ठेवलेले आहेत। इथे कोण कोण जाऊ शकतं? प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्या तुम्ही निर्बंध लावले तर कोणाला तिथे जाण्यास परवानगी आहे? पिंजऱ्याकडे आता फक्त वेटरनरी डॉक्टर जात आहेत PPE किट घालून, त्याच्या व्यतिरिक्त तिथं कोणीही जात नाही। गेटमधून आतमध्ये कोणालाही प्रवेश नाही आहे। हे मुळातच रेस्क्यू सेंटर आहे त्याच्यामुळे इथं अभ्यागतांना आम्ही प्रवेश देत नाही, तसा बोर्ड पण आम्ही मुख्य गेटवर लावलेला आहे। आणि आत्ता हे जे वाघांचे मृत्यू झाले या पार्श्वभूमीवर आम्ही मेन गेटच्या आतमध्ये कोणालाही प्रवेश देत नाही आहे। हे जे रस्त्यावरचं मेन मुख्य प्रवेशद्वार आहे तर तिथून जे कोणी येतील व्हिजिटर्स त्यांचं जे काम असेल तर ते गेटवरच काही निरोप असेल ते देतात। वस्तू ज्या डिलिव्हर करायच्यात आम्ही आता डिसइन्फेक्टंट किंवा स्प्रे पंप्स किंवा जे काही घेतो ते सगळं आम्ही गेटवरच आता ट्रान्सफर करतो आहे। आणि एक गाडी आहे जी आम्ही निर्जंतुकीकरण त्याचं रोज दिवसातून 2दा करतो, ती गाडी फक्त आतमध्ये जाते। आणि आतमधले जे आहे ते गेटच्या आतमध्ये पिंजऱ्यांकडे जाण्यासाठी आम्ही एक अजून स्वतंत्र गाडी ठेवलेली आहे। तिथं आमची ऑफिसची सुद्धा कोणती गाडी जात नाही, ती एक गाडी गेटच्या आतमध्ये आहे, ती दिवसातनं 2दा डिसइन्फेक्ट केली जाते। आणि ती गाडी घेऊन फक्त जे प्रशिक्षित आणि तज्ज्ञ वेटरनरी डॉक्टर्स आहेत तेच फक्त पिंजऱ्याकडे आत्ता जात आहेत। राज्य सरकारकडनं काय गाईडलाईन्स आले आहेत तुम्हाला? हे जे काही हे मी सांगितलं हे सगळं राज्य सरकारच्या ज्या गाईडलाईन आलेल्या आहेत आणि केंद्र शासनाच्या त्याच्याप्रमाणे हे आम्ही करतो आहे। हे म्हणजे तिकडं पिंजऱ्याकडं अनावश्यक व्यक्ती जाणार नाहीत आणि हे जे डिसइन्फेक्शन कोणत्या प्रकारे करायचे या सगळ्या गाईडलाईन आम्हाला त्यांच्याकडनं आलेल्या आहेत। आपण बघू शकतो की सध्या नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये इथे जे वाघ आणि बिबट आहे त्यांची पूर्णतः सुरक्षा सध्या रेस्क्यू सेंटरची टीम करत आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही वाघाला किंवा बिबट्याला तशा प्रकारचे लक्षणं आढळत नाही, मात्र संपूर्णतः त्यांच्यावर लक्ष ठेवून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने त्याचं मॉनिटरिंग केलं जात आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे,
ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.